गणपती बाप्पाला निरोप. इचलकरंजी शहरात गेले 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने बाप्पांची पूजा अर्चा करण्यात आली. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत गणेश मंडळांकडून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांचे खेळ, कुंकुमार्चन, अथर्व शीर्ष पठण आदींसह अन्य कार्यक्रम घेण्यात आले. गणेशाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण होते. अखेर अनंत चतुर्थीचा दिवस उजाडला आणि सर्वच गणेश भक्तांचे डोळे पाणावले. पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. सकाळी बिरदेव गल्लीतील मानाच्या गणपतीचे पालखी पूजन विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होऊन गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरू असलेल्या डॉल्बीच्या दणदणाटाला संध्याकाळी प्रकाशाच्या लखलखाटाची जोड मिळाली. मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम आणि विद्युत रोषणाई यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीतील उत्साहाला उधाण आले. मोठमोठ्या गणेश मूर्ती यंदा मिरवणुकीत सामील झाल्याने मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विविध मंडळांचे आकर्षक असे साऊंड सिस्टीम, पारंपरिक वाद्ये, विद्युत रोषणाई शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान ठिकाणी अधूनमधून चेंगराचेंगरी होतानाही दिसली. उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीला गेल्या वर्षीच्या तुलनेत वेग आला असून पोलीस प्रशासनाकडून मिरवणुकीला गालबोट लागू नये तसेच कुठेतरी मध्ये अंतर पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्याचबरोबर मिरवणुकीत अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, PSI, पोलीस अंमलदार, होमगार्ड, ट्रॅकिंग फोर्स, राज्य राखीव दल, राखीव पोलीस दल अशा सुमारे 750 पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीत मार्गावर तैनात करण्यात आला होता. तर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांवर लगाम घालण्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांची विशेष 2 पथके तैनात करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर शहरवासियांनी मंडळांच्या गणेश मूर्ती पाहण्याकरिता मोठी गर्दी केली होती. यंदाची मिरवणूक तब्बल 26 तास सुरू होती. मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम, इचलकरंजी.